तुम्हाला जर मेकअप करायला आवडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी मेकअप रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे. फॉर एक्झाम्पल सध्या मार्केटमध्ये कोणते लुक्स ट्रेंडमध्ये आहेत, कोणत्या गोष्टी व्हायरल होत आहेत, काय टिप्स आणि ट्रिक्स सध्या सुरू आहेत, सोबतच कोणत्या गोष्टी आउट होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी किंवा कोणते ट्रेंड्स इन होणार आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. विषय इंटरेस्टिंग असला तरी थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण ट्रेंड्स येतात जातात, कोणाला पटतात कोणाला नाही पटत, कोणी तर स्वतःच ट्रेंड निर्माण करतात. तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नाउ लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिला ट्रेंड म्हणजे ग्लॉसी स्किन किंवा ज्याला कोरियन स्किन म्हणतात, एकदम ग्लास स्किन मेकअप लुक असतो ना, तो सध्या मार्केटमधून आउट झालेला आहे. आता ऍक्च्युअली ग्लास स्किन म्हणजे काय, तर खूप जास्त असं चमकदार, ज्याच्यावरती खूप हायलायटर यूज केलेला आहे. मला असं वाटतं साधारण ओलसर किंवा ओली स्किन आहे असा भास होणारा हा मेकअप लुक आहे आणि हा सध्या मार्केटमधून आउट होत आलेला आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे हा लुक फक्त आणि फक्त मेकअपने अचीव्ह करता येऊ शकतो, कारण खूपच कमी लोकांची स्किन इतकी ग्लास सारखी चकचकीत असते, पण मेकअपने हा लुक सहज साध्य करता येतो आणि म्हणूनच काहीसा हा फेक लुक वाटतो. सो मला हा लुक पर्सनली कधीच आवडला नव्हता. आय ऑलवेज प्रेफर मॅट फिनिश असलेला ड्यूई जो लुक असतो ना, तो मला नेहमीच आवडलेला आहे, ज्यामध्ये सॉफ्ट ग्लॅम असतो आणि तोच लुक आता सध्या इन झालेला आहे. हा लुक आपण सहज अचीव्ह करू शकतो नॅचरली आणि मेकअपने सुद्धा. जर नॅचरली अचीव्ह करायचं असेल तर असा सॉफ्ट ग्लॅम साठी तुम्हाला तुमची स्किन केअर खूप व्यवस्थित करायचं आहे, त्वचेची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जे बॉडीमध्ये अन्न खाणार आहात ते तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे, पाण्याचा इंटेक ठेवला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक नॅचरल सॉफ्ट ग्लॅम आणि असं ज्याला आपण सेमी मॅट असं म्हणू शकतो, ड्यूई लुक म्हणू शकतो किंवा क्लाउड मेकअप, बटर मेकअप असे वेगवेगळी नावं सध्या त्याला दिली गेली आहेत. तर अशा प्रकारचा लुक आपण अचीव्ह करू शकतो. आणि जर तुम्हाला मेकअप मध्ये असा लुक अचीव्ह करायचा असेल तर प्रॉपर स्किन केअर सोबत तुम्हाला एक सॅटिन फिनिश असलेलं फाउंडेशन यूज करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा लुक सहज अचीव्ह करता येतो. तर मगाशी मी कॉन्ट्रोवर्सी यासाठी म्हणाले की आता काही लोक म्हणतील की ग्लास स्किन किंवा कोरियन स्किन हे थोडंसं यंग वाटतं, फ्रेश वाटतं, पण मला असं वाटतं 2025 नंतर टू मच शाईन थोडंसं आउट झालेलं असेल. नेक्स्ट ट्रेंड आहे आयब्रोज. आता ह्याच्यामध्ये काय आउट झालंय तर इंस्टाग्राम ब्रोज, ज्याला अगदी डिफाईन पद्धतीने फिल केलं गेलं असेल किंवा अगदी डार्क आयब्रोज, अगदी शार्प कट जे आयब्रोज होते ना, ते 2023 पासूनच मला वाटतं गायब व्हायला लागले होते आणि त्याच्या जागी अँटी इंस्टाग्राम ब्रो अशी एक टर्म आलेली आहे, ज्याच्यामध्ये आयब्रोजला फक्त ब्रश केलेलं असतं आणि छान जेलने त्याला डिफाईन केलेलं असतं आणि हलक्या हलक्या ठिकाणी जिथे जिथे केस विरळ आहेत किंवा तुमचा शेप थोडासा विस्कटलेला वाटतोय, तिथेच फक्त तुम्हाला फिल करायचं आहे. आणि अशा नॅचरल थोडंसं रॉ फिनिशिंग असलेले आयब्रोज सध्या ट्रेंड मध्ये आहेत. आता इथे काहींचं म्हणणं असेल की जे शार्प आयब्रोज असतात ते फेसला डेफिनेशन देतात, पण मला असं वाटतं की 2025 नंतर जे रॉ आहे, नॅचरल आहे, त्याला जास्त प्रेफरन्स दिला जाईल आणि तोच एक मला असं वाटतं रॉयल लुक देतो आणि तो एक्सेप्टन्सच तुम्हाला एक रॉयल फील देतो. आणि हे अचीव्ह करायलाही सोपं आहे. तुम्हाला फक्त ब्रशने व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आहे, जिथे तिथे गॅप आहे तुम्हाला फिल करायचं आहे आणि वरती तुम्हाला हवं असेल तुम्ही जेलने त्याला सेट करू शकता. दॅट्स इट. बाकी काहीही करायची गरज नाहीये. तिसरा ट्रेंड जो आहे तो नक्कीच कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण तो आहे सिंपल आय लुक, जो सध्या ट्रेंड मधून आउट होत चाललेला आहे. जसं मी आता केलेला आहे, कोणताही आय शॅडोचा कलर यूज न करता फक्त हलकासा मी बॉर्डर केलेली आहे, आयलाइनर यूज केलेला आहे आणि जस्ट मस्कारा. हा जो सिंपल लुक आहे ना, हा आता मार्केटमधून आउट होत चाललेला आहे, कारण आता येणार आहे एक बोल्ड लॅशेसचा जमाना. फॉर एक्झाम्पल आता वेगवेगळ्या कलरचे लॅशेस आलेले आहेत. तुम्हाला जेव्हा तुम्ही मस्कारा यूज करणार आहात तेव्हा तुम्हाला ब्लू कलरचा किंवा लॅव्हेंडर कलर, थोडासा पेस्टल कलर मध्ये असे मस्कारा झालेले आहेत. सो नॉर्मल मस्काराच्या जागी तुम्हाला कलरफुल मस्कारा मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि जो आता सध्या न्यूड आयशॅडोचा ट्रेंड सुरू होता ना, त्याच्या जागी येणार आहे एक कलरफुल आयशॅडोचा ट्रेंड. कारण सध्या मार्केटमध्ये पण जे आयशॅडो पॅलेट्स अवेलेबल आहेत किंवा जे नवीन लॉन्च होत आहेत, कलरफुल पॅलेट्स लॉन्च होत आहेत, त्यासोबत त्याच्यामध्ये शिमर कलर ऍड केले जातात. सो पुन्हा एकदा हा जो ट्रेंड आहे कलरफुल आयशॅडोजचा किंवा कलरफुल मस्काराचा, हा पुन्हा एकदा आलेला आहे. पण लोक फॉलो करतील किंवा कितपत ह्या ट्रेंडच्या मागे जातील हे थोडंसं डिस्कस करण्यासारखंच आहे. कारण डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही एवढे कलरफुल आईज सोबत नाही वावरू शकत किंवा तुम्ही ऑफिसला नाही जाऊ शकत, कॉलेजेसला नाही जाऊ शकत. पण त्याच्या विरुद्ध जो ट्रेंड आउट होत चाललेला आहे तो अचीव्ह करायला खूप सिंपल आहे. थोडासा मस्कारा यूज करायचा आहे, थोडासा आयलाइनर यूज करायचा आहे, विदाउट आय शॅडो तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. सो तो थोडासा अचीव्ह करायला सोपा आहे. सो तुम्ही मला सांगा की तुम्ही जो आउट होत चाललेला सेट ट्रेंड आहे त्याच्या सोबत जाणार आहात की जो इन झालेला ट्रेंड आहे त्याच्या सोबतच. आणि कलरफुल आय शॅडोज जरी वापरत असले तर इथे
एक दोन कलर नाही यूज करता, फक्त एकच कलर पूर्ण आयलिड वरती स्प्रेड केला जातो आणि ब्रशच्या साहाय्याने त्याला मर्ज केलं जातं, जेणेकरून पूर्ण एक ओव्हरऑल एक चांगला इफेक्ट येईल. त्यामुळे कलरफुलचा अर्थ 1760 कलर यूज करायचे नाहीये, तर एकच कलर यूज करायचा आहे संपूर्ण आयलॅशेस वरती. नेक्स्ट ट्रेंड आहे लिप्स बाबत. आता याच्यामध्ये काय झालं की काही महिन्यांपासून म्हणण्यापेक्षा आय थिंक मला असं वाटतं 24 पासूनच हा ट्रेंड होता की तुमचे जर लिप्स बारीक असतील किंवा छोटे असतील तर त्याला बोल्ड करण्यासाठी किंवा तुमचे लिप्स मोठे जरी असतील तर त्यांना अजून बोल्ड दाखवण्यासाठी ओव्हरलाईन केलं जायचं. जे आपण लिप लायनरने बॉर्डर करतो ते ओव्हरलाईन केलं जायचं, जेणेकरून तुमचे जे लिप्स आहेत ते थोडेसे मोठे वाटतील किंवा बोल्ड वाटतील. सो हा एक ट्रेंड होता. पण मला असं वाटतं की ना आता जो एक सॉफ्ट नॅचरल आणि जो सेमी मॅट असा जो लुक ट्रेंड मध्ये आलेला आहे ना, त्याच्यासोबत हे बोल्ड लिप्स तेवढे तितकेसे जमणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक सॉफ्ट टच असलेला किंवा नॅचरल लिप्स वाटेल. बरेचशा सेलिब्रिटीज ना तुम्ही पाहिलं असेल की ते कधीच बोल्ड लिपस्टिक यूज करत नाही किंवा बोल्ड लिप्स दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांचे जे लिप कलर आहेत ते नेहमीच सटल असतात. त्यांची जी स्किन टोन आहे, त्यांच्या ओठांचा जो कलर आहे त्याला मॅच करण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात आणि तोच ट्रेंड मला वाटतं कंटिन्यू राहील. ह्याच्यामध्ये जी आपण बॉर्डर करणार आहोत लिप लायनरने, ती हार्श बॉर्डर न करता लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर हाताने स्मच केली तर ती एक हार्श बॉर्डर न राहता आपल्या लिपस्टिक सोबतच मर्ज होईल आणि लिप्स आहेत ते थोडेसे नॅचरल वाटतील. सो हा सध्या इन अँड आउटचा मामला आहे लिप्सच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट ट्रेंड आहे मल्टी स्टेप कॉम्प्लिकेटेड मेकअप रुटीन. एक जमाना होता जेव्हा संपूर्ण इंटरनेट वरती 10 स्टेप मेकअप रुटीन किंवा 8 स्टेप मेकअप रुटीन खूप जास्त ट्रेंड मध्ये होतं, खूप जास्त व्हायरल होत होतं. पण आता अक्षरशः सगळे कंटाळले ते मेकअप व्हिडिओज बघून, ते मेकअप रुटीन बघून. कारण डे टू डे लाईफ मध्ये ना जेव्हा तुम्ही हे जे रुटीन फॉलो करता ह्याच्यामध्ये फुल कव्हरेज फाउंडेशन यूज करावं लागतं. पण डे टू डे लाईफ मध्ये ना तुमचं फुल कव्हरेज तुम्ही फुल डे मेंटेन नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला सतत तुम्हाला सेटिंग पावडर यूज केला पाहिजे, तुमचा मेकअप सेट केला पाहिजे. सो त्याच्या जागी ना सध्या बाजारामध्ये टिंट अवेलेबल आहेत आणि असे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ना ज्याच्यामध्ये त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते कंबाईन केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 2 ऐवजी एकच प्रोडक्ट वापरावं लागतं, 3 ऐवजी एकच प्रोडक्ट वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असाल त्याच्यामध्येच तुम्हाला हायड्रोनिक ऍसिड असतं, पेप्टाइड्स असतात, थोडंसं शाईन ऍड केलेलं असतं, SPF कधी कधी ऍड केलेलं असतं. सो हे एवढे 3-4 प्रोडक्ट्स यूज करण्यापेक्षा तुम्ही एकच चांगल्या क्वालिटीचं जर मॉइश्चरायझर यूज करत असता ज्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स असतील तर तुमचं काम सोपं होऊन जातं. आणि नेक्स्ट हेवी फाउंडेशन यूज करण्याऐवजी सध्या टिंट अवेलेबल आहेत, बीबी क्रीम आहे, सीसी क्रीम आहेत. हे जे क्रीम तुम्ही डेली बेसिसवर लावत असाल ना तर तुम्हाला एक नॅचरल फिनिश येते. म्हणजे जे चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत, जे डाग आहेत ते कम्प्लिटली हाईड न होता थोडेसे नॅचरल, थोडेसे ते कमी होतात, जेणेकरून तुमची स्किन थोडीशी नॅचरली वाटते, बट थोडीशी आपण काय म्हणतो नॉट सो परफेक्ट काइंड ऑफ स्किन वाटते आणि ती फेक वाटत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणूनच एवढे स्टेप रुटीन फॉलो करण्यापेक्षा सध्या ट्रेंड मध्ये आहे की पटापट आणि झटपट मेकअप. द लास्ट ट्रेंड इज लिक्विड किंवा क्रीम ब्लशेस वर्सेस पावडर किंवा बेक ब्लशेस. आता ब्लश मध्ये तुम्ही खूप सारे ट्रेंड पाहिला असेल गेल्या 2 वर्षापासून की लिक्विड ब्लशेस किंवा क्रीम ब्लशेस यांचं खूप जास्त हे प्रोडक्ट्स व्हायरल होत होते. पण त्याच्या जागी आता पुन्हा एकदा बेक किंवा पावडर ब्लशेसचा जमाना येत आहे, कारण कंपनी तसे प्रोडक्ट्स जास्त प्रमाणामध्ये लॉन्च करत आहेत आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते वापरायला खूप इझी असतात. तुम्हाला ब्रश वरती हा प्रोडक्ट घ्यायचा आहे, डस्ट करायचंय आणि अप्लाय करायचंय. लिक्विड किंवा क्रीम ब्लशेस मध्ये काय होतं, हे प्रोडक्ट्स तुम्हाला बराच वेळ ब्लेंड करत राहावे लागतात, तेव्हाच ते व्यवस्थित स्प्रेड होतात आणि स्किन वरती नॅचरल वाटतात. वेअरएज जे बेक प्रोडक्ट आहेत किंवा जे पावडर प्रोडक्ट आहेत ते सहज तुमच्या स्किन वरती व्यवस्थित ब्लेंड होतात आणि ब्रशच्या साहाय्याने अप्लाय करत असल्यामुळे ते वापरायलाही इझी पडतात. सो दॅट्स इट मंडळी. हे होते माझे काही मेकअप रिलेटेड ट्रेंड जे काही आउट झालेले आहेत, इन झालेले आहेत, जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. थोडक्यात सांगायचं काय तर जे इम्परफेक्ट आहे, नॅचरल आहे, सॉफ्ट आहे, अशा प्रकारचा मेकअप लुक किंवा ट्रेंड पुन्हा एकदा मार्केटमध्ये आलेले आहेत. कारण जे नॅचरल आहे, रिअल आहे, कॉन्फिडेंट आहे, तोच 2026 चा मंत्र असेल किंवा कीवर्ड असेल असं मला वाटतं. सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. माझं नाव रश्मी आणि मी मेकअप, फॅशन आणि लाईफस्टाईल रिलेटेड कॉन्टेंट अपलोड करत असते. तुम्हाला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नाव बाय बाय.